नमस्कार श्रोते हो, कथा मंजरी चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. हे जगणे आनंदाचे ह्या पुस्तकातला आज आपण ऐकणार आहोत भाग 7. परमजागृती. मन एके ठिकाणी केंद्रित करून जो काही विषय असेल त्याचा अभ्यास करायचा असं शाळेत आपल्याला शिकवतात. तुम्हाला गणित शिकायचं आहे, भौतिकशास्त्र शिकायचं आहे, चित्रकला शिकायची आहे, संगीत शिकायचं आहे. तुमच्या आवडीचा जो कुठला विषय असेल त्यात तुमची एकाग्रता होऊ शकते. त्याला मग्न होणं असं म्हणतात. तो मग्न झाला, त्याच्यामध्ये वाहून गेला आणि स्वतः राहिलाच नाही. पण स्वतः न राहणं, मग्न होणं हे यांत्रिक आहे. आपण आपल्याला यंत्र बनवतो, पण आपण त्याच्याकडे जागरूकतेने पाहू पण शकतो. ही जी इंद्रियांची क्षमता आहे ना, ते म्हणजेच ध्यान आहे. ते आपण शिकणार आहोत. आणि असं होता होता सहज ध्यान सगळीकडे व्हायला लागलं की त्याला समाधी असं म्हणतात. अमुक एका व्यक्तीची समाधी, ज्ञानेश्वरांची समाधी वगैरे त्याचा अर्थ पार निराळा आहे. पण इथे ही समाधी म्हणजे परमजागृती अशी ही सगळी यात्रा आहे. हे सगळं करणार कोण? आपलं मन. आणि आपलं मन ज्याला म्हणतो ते ह्या कवटीमधील मेंदूच्या कार्यक्षमतेला दिलेलं नाव आहे. पहिलं जे ऐकणं तुम्हाला सांगितलं ते म्हणजे मन भटकतं. अनुभव घेतलाय का तुम्ही कधी? सकाळी तुम्ही शवासन केलं असेल, त्यावेळेला शवासन करा किंवा कुठलंही आसन करा. 2 मिनटं डोळे मिटून बसा. काहीही न करता गप्प बसणं किंवा गप्प असणं यामध्ये 2 गोष्टी अपरिहार्यपणे घडतात. समजा काहीही न करता बसा असं तुम्हाला सांगितलं. आता तुम्ही बसला आहात तसे बसा. आता तुम्ही काही करत नाही आहात. मी बोलतोय ते फक्त ऐकताय. ऐकण्यासाठी सुद्धा तुम्हाला आतून ऊर्जा पुरवावी लागते. पण समजा हळूहळू ती कमी व्हायला लागली तर बसल्या बसल्या झोप यायला लागते. काहीही न करता नुसतं बसणं याची परिणती चटकन झोपेमध्ये होते. कुठेही तुम्ही जा, एकतर लोक गप्पा मारत असतात, काही करायचं नाही म्हणून नुसते बसलेले असतात किंवा पेंगत असतात. कुठेही प्रवासामध्ये असले तर थोडा वेळ गप्पा मारतात, थोडा वेळ वाचतात, पण मग बाकीचं खाणं पिणं सगळं झालं की मग डोळे मिटून बसतात. रात्रीची झोप झालेली असते तरी बसले की पेंगायला लागतात. चित्रविचित्र अवस्थेमध्ये एरवी कधी झोपसुद्धा येणार नाही. मान इकडे पडली आहे, हात तिकडे गेला आहे, टांग इकडे आहे. अशा अवस्थेमध्ये लोक चक्क घोरायला लागतात. नैसर्गिकतेचा हा भाव आहे. काहीही न करता नुसतं बसलात की पहिल्यांदा झोप यायला लागते, म्हणजे मेंदू काम करीनासा होतो. एखाद दिवशी रात्री झोप येत नाही, मग काय होतं? बेचैन होतं. अनुभव आहे सर्वांना. दिवसा असं झालं की तुम्ही उठून काहीतरी करायला लागता. 5ही इंद्रियांच्या मध्ये कुठेतरी काहीतरी करायला लागायचं. काही वाचायचं, लिहायचं, संगीत ऐकायचं, काहीतरी करायचं. पण शरीर थकलेलं असतं, तेव्हा शरीराला उठून काही करण्याची उमेद राहत नाही. त्या शरीराला विश्राम करायचा आहे. पण हे जे मन नावाचं आतमध्ये आहे ते उड्या मारायला लागतं. मनाला काहीतरी करायचं आहे आणि शरीर साथ देत नाही. अशा वेळेला ते बेचैन होतं. इंग्रजीत त्याला एक निराळा शब्द आहे, बोरडम. आणि हा सगळ्या मनुष्य प्राण्यांना लागलेला एक प्रचंड रोग आहे. एव्हरीबडी इज बोर्ड विथ एव्हरीथिंग अँड एव्हरीबडी. मनाला कुठेतरी जायचं आहे, कुठेतरी उडी घ्यायची आहे, त्याचे मनोरथ पूर्ण करायचे आहेत. आणि शरीराला तर एके ठिकाणी बांधून ठेवलं आहे. शाळेत तुम्ही बसलेले असता आणि शिक्षक काहीतरी शिकवत असतात. त्या शिकण्यामध्ये अजिबात रस वाटत नाही. ते का? मन कुठेतरी जाऊ बघत असतं, पण शरीराला तिथे 40 मिनिटांसाठी बसवून ठेवलेलं असतं. जिथे कंपल्शन आहे तिथे फारच बोर होतं. मोकळीक दिली तर उठून जाऊ शकता, मग बोर होत नाही. या मनाच्या भ्रमंतीवर उपाय करणारी अशी विपश्यना साधना ही एक विधी आहे. द टेक्निक
विच डायरेक्टली डील्स विथ द वॉन्डरिंग ऑफ द माइंड. मगाशी मानेचं उदाहरण तुम्हाला दिलं होतं. मान फिरण्याची पूर्णपणे बंदही करायची नाही आणि अडकवूनही ठेवायची नाही. जसं मनाला पाहिजे तसं हलवता आलं पाहिजे. ज्यावेळी आवश्यकता नाही तेव्हा मनाला थांबवता आलं पाहिजे. हे कोण करणार? आता आपल्याजवळ जे काही आहे ते मन आणि शरीर आहे. शरीरामध्ये श्वास आहे आणि आतमध्ये जी जाणीव आहे ती मनाची आहे. काहीतरी करत असतो, कामधाम करत असतो, वाणीने काहीतरी बोलत असतो, श्वास चालू असतो. पण ज्या मनाला आपण जाणतो त्या मनाच्या पेक्षाही दुसरं काही आपल्या आतमध्ये आहे असं ऐकलं असलं तरी ती आपली अनुभूती नाही. या मनाला जाणणारं आतमध्ये कोणीतरी साक्षी तत्व आहे, काहीतरी आहे. हे नुसतं ऐकीव आहे आणि ते तसंच ठेवून जर सोडून दिलं तर काल म्हटलं तसं मनुष्य जन्म फुकट गेला. आणि आम्ही जे शिकलो आणि तुम्हाला जे शिकवायचं आहे ते हे की ह्या मनाला साक्षीत्वानी पाहता येतं. नवीन विषय लहानपणी केलं नसल्यामुळे जरा उशिराने करायला गेलं की जड जातं. तर ते जे करायचं आहे त्याला ध्यान असं म्हणतात. ध्यान म्हटलं की लोक म्हणतात कोणतं ध्यान करायचं? लक्षात घ्या, ध्यान हे अक्रिय आहे. ध्यान हे करता येत नाही, ध्यान देता येतं. ध्यान देणं, बी अटेंटिव्ह. आता माझ्याबरोबर तुम्ही मांडी घालून बसा, ताठ बसा. कुठेही केव्हाही बैठक घेऊन बसायचं म्हटल्यानंतर शी बाराखडी लक्षात घ्यायची. शरीर स्थिर ठेवायचं, शरीर सरळ रेषेमध्ये ठेवायचं, शरीर वरपासून खालपर्यंत शिथिल करायचं. शरीर स्थिर आहे, सरळ रेषेत आहे, शिथिल आहे. मग येणारा जाणारा जो श्वास आहे त्याकडे बघायला सुरुवात करायची. आपल्या 2 नाकपुड्या आहेत, त्यातूनच श्वास येतो आणि जातो. असा येणारा जाणारा श्वास पाहायचा. प्रयोग करा. डोळे मिटलेत तर जास्त सोपं जाईल, कारण डोळे उघडल्यानंतर बाहेरच दिसायला लागतं, लक्ष आतमध्ये जात नाही. 2-3 मिनटंच आपण प्रयोग करणार आहोत. आत श्वास घेतो त्याला प्राण म्हणतात, बाहेर जातो त्याला अपान म्हणतात. प्राण अपान याला पालीमध्ये आनापान असा शब्द आहे. प्राण आणि अपान म्हणजे येणारा जाणारा श्वास. बघा डोळे मिटून तुम्ही येणारा जाणारा श्वास. आणि आता श्वास मोजा. एक श्वास आत गेला आणि बाहेर आला की 1 असं म्हणा, आपल्या मनामध्ये म्हणा. आणि किती श्वास तुम्हाला त्या ठिकाणी लक्ष देऊन पाहता येतात याचा स्वतः अंदाज घ्या. एकदा श्वास आला आणि गेला, 1. दुसऱ्यांदा आत गेला, बाहेर आला, 2. किती श्वास घेता येतात? मन कधीतरी एकदम भटकतं आणि श्वासाकडे पाहायचं राहून जातं. याचा अनुभव घ्या 1-2 मिनटं. ठीक आहे, डोळे उघडा. तर किती श्वास बघता येतात? 2, 4, 5, 10, साधारण 16-18 श्वास बघितले तर साधारण 1 मिनिट. पण अर्धा मिनिट, पाव मिनिटसुद्धा लक्ष त्या ठिकाणी टिकून राहत नाही. मन चटकन भटकतं, कारण त्याला सवय लागली आहे. एवढंच नाही तर त्याला व्यसन लागलेलं आहे. सवय थोड्या वेळची असते, व्यसन खूप वर्षांचं जुनं असतं, मुरलेलं. सवय मोडता येते पण व्यसन मोडायला फार जड जातं. हे मन भटकणं जर आपल्या आयुष्याच्या दृष्टीने महत्त्वाचं असेल, उपयोगी असेल तर त्याला आपल्या आयुष्यामध्ये स्थान आहे. पण जिथे तिथे सदैव हे मन जर भटकतच राहिलं तर हातातली कामं अर्धवट राहतात. कुठलंही काम आपल्या हातून पूर्णच होऊ शकत नाही, कारण पूर्ण लक्ष नाही. मग स्वयंपाक करताना कशात मीठच टाकायचं राहून जातं, कधी भाजी पोळी करपून जाते, कधी दूध उतू जातं. जिथे आपण आहोत शरीराने तिथेच आपलं लक्ष पाहिजे. शाळेतल्या मुलांना आपण सांगतो की अभ्यासाच्या वेळेला अभ्यासात लक्ष द्या. ऑफिसमध्ये कुठे गेलात, कारखान्यात कुठे काम करता आहात, तिथे लक्ष देऊन काम करा.
याचं शिक्षण लहानपणापासून न दिलं गेल्यामुळे मोठेपणी आपण असंच जगतो आणि जीवन व्यर्थ गेल्यासारखं वाटून कंटाळा यायला लागतो. कारण एकही काम नीट होत नाही. सगळी कामं अर्धवट आणि असं कंटाळलेलं मन असतं बेचैन. त्या बेचैन मनासाठी आता काय करायचं? एकाग्रतेचा एक आनंद आहे, ध्यानाचा एक आनंद आहे. ती एकाग्रता आपल्याला नैसर्गिकतः साधता येत नाही आहे. मग या मनाला कुठेतरी एकाग्र करण्याच्या दृष्टीने आपण काय करायचं? कृत्रिमरित्या त्याला एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे कुठल्याही इंद्रियाच्या उत्तेजनामध्ये त्याला अडकवून ठेवायचं. ते संगीत असू शकतं. आपण जरी गायलो नाही तरी संगीत ऐकताना मनुष्य तासनतास त्या संगीतामध्ये मग्न होऊन जातो, एकाग्र होतो. असा आनंद वाईट नाही. पण दिवसभर तुम्ही संगीतच ऐकत बसलात, आठवडे आठवडे ऐकत बसलात, तुम्हाला संगीतकार होऊन काही करायचं असेल तर गोष्ट निराळी, पण नाही तर जीवन व्यर्थ गेलं. आज सबंध जी एंटरटेनमेंट इंडस्ट्री म्हणून जगभर आलेली आहे ती याचाच फायदा घेत यशस्वी होती आहे. पूर्वी रेडिओ होता, आता टी व्ही आला. टी व्हीवरती चॅनेलवर चॅनेल याचाच फायदा घेत यशस्वी होत आहे. याचं एकमेव कारण आहे थकलेलं, भागलेलं, बेचैन मन. याला काहीतरी करून कुठेतरी धरून ठेवायचा तो प्रयत्न असतो. पण आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आहे. आपल्याला जीवनात काय करायचं आहे हे जर नाही ठरलं तर अशाच गोष्टींमध्ये आपलं सारं आयुष्य निघून जाईल. टी व्ही बघताना डोळे आणि कान दोन्ही पटकन एकाग्र होतात. एकाग्र होण्यासारखा एखादा कार्यक्रम असेल तर ही बेचैनी जाते. पण एखाद्या दिवशी असं होतं की कुठलाच कार्यक्रम आवडत नाही. मग आपण म्हणतो की बोर आहे, आज कुठलाच कार्यक्रम चांगला नाही. कारण कुठलाही कार्यक्रम तुमचं मन पकडून ठेवू शकत नाही. क्रिकेटची मॅच बघा, त्या मॅचमुळे तुम्ही तुमचं जेवण, काम सगळं विसरता. सगळं विसरून मन असं अगदी एकाग्र व्हायला लागलं की तुम्हाला आनंद वाटतो. आनंद वाटतो म्हणजे काय? तर मन भटकण्याचं थांबतं, ते इकडे तिकडे जात नाही. भूतकाळ, भविष्यकाळ गेला. वर्तमान क्षणामध्ये तुमचं मन टिकतं. आणि वर्तमान क्षणामध्ये मन टिकलं की त्याला आपण म्हणतो आनंद. हा आपोआप येतो कारण तो त्याचा गुण आहे. पण समजा मॅच अगदी बोर होतीये, धावाही निघत नाहीत, कोणी आउटही होत नाही. मग तास 2 तास बघितल्यावर आपण म्हणतो की बोर आहे, बंद करा. मॅचचा संबंध नाही, टी व्ही प्रोग्रॅमचाही नाही, क्रिकेटच्या बाहेरही कुणाचाही संबंध नाही आहे. संबंध सगळा आपल्या आतल्याशी आहे. आपला मेंदू कशात तरी एकाग्र होण्यासाठी धडपडतोय, आपणहून होत नाही आहे. म्हणून बाहेर कुठल्या तरी गोष्टीमध्ये त्याला लावावं लागतं. तो परावलंबीपणा आहे. मग कशातच रस उरला नाही की मनुष्य व्यसनाधीन होतो. दारू प्यायला की थोडासा जो सावधपणा असतो तो निघून जातो. कुणी ड्रग्ज घेतलेले असतात, कुणी बुवा महाराजाच्या भजनी लागतात, किंवा काही जण तथाकथित समाजाने ज्याला मान्य केलं आहे अशा देवाची पूजा अर्चा करीत राहतात. ते वाईट आहे असं मी म्हणत नाही, पण तो सुद्धा पलायनाचाच एक मार्ग आहे. आपल्याला दुसरं काही सुचत नाही म्हणून तिथे जाऊन तुम्ही असं काहीतरी करायला लागलात तर ते सुद्धा बेचैनीचंच होतं. तर मनाची जी बेचैनी आहे, मनाचं जे चंचलत्व आहे, आपोआप भटकण्याचा जो स्वभाव आहे, त्याला एकाग्र करण्याच्या दृष्टीने कुठल्या तरी एका पद्धतीचा आधार घेऊन त्याला शिक्षण द्यावं लागतं. आणि ते शिक्षण जर दिलं नाही तर जीवनातली ही बेचैनी कधी जाणारच नाही. उलट पलायनाच्या आणखी अनंत वाटा तुम्हाला शोधायला लागतील. आपल्याला इथे असं शिकायचं आहे की स्वतःच्या मनाशी स्वतःच काहीतरी उपाय शोधून एकाग्र करून त्याचा आनंद चाखायचा आणि त्याच्या पलीकडे जे काही आहे ध्यानस्थ, समाधीस्थ, तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. तर श्रोतेहो, हाच मार्ग पुढच्या भागांमधून आपल्याला सापडणार आहे. तेव्हा पुढचेही व्हिडिओज ऐकण्यासाठी व्हिडिओ लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ अपलोड झालेला कळण्यासाठी बेल आयकॉन दाबा.
तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.